दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना सिंचनाची सोय व्हावी, पाणी मुरून जलस्तर वाढावा यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना अंमलात आणली. मात्र अपुऱ्या निधीअभावी या महत्त्वाकांक्षी योजनेचा श्वास कोंडत असल्याचं दिसून येत आहे. दुष्काळातही पाण्याची सोय व्हावी यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना अंमलात आणली. या योजनेतून वैयक्तिक व सामूहिक शेततळी खोदण्यावर भर देण्यात आला. या योजनेअंतर्गत यावर्षी वैयक्तिक 13 तर सामूहिक 11 शेततळे निर्माण करण्यात आले. 34x34 या आकारमानाचे प्रत्येकी 3,40,000 रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या सामूहिक शेततळ्याचे अस्थिकरण सुद्धा झाले. यातून शेतकऱ्यांची सिंचनाची सोय झाली. तालुक्याला सामूहिक शेततळ्यासाठी 24 शेततळ्याचा लक्ष्यांक देण्यात आला. त्यानुसार जामठी, उराड, आसोना, पिंपळखुटा, वाई, टेंभुरखेडा, कुंभीखेडा, रवाडा, मालखेड येथे प्रत्येकी 1 व पारडी येथील 2 असे 11 शेततळे पूर्णत्वास गेले व अजूनही 14 शेततळ्याची कामे सुरू आहे. ज्या 11 शेतकऱ्यांनी ही सामूहिक शेततळी खोदली त्यापैकी 6 शेतकऱ्यांना योजनेतील अनुदानाची रक्कम प्राप्त झाली. मात्र अजूनही 5 शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. लक्षांकानुसार तालुक्यात 13 शेततळी निर्माणाधीन आहे. मात्र यासाठी 60 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या शेततळ्यांची योजना महत्त्वाकांक्षी असली तरी अपुऱ्या निधीने या योजनेचा श्वास गुदमरत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या योजनेसाठी तातडीने निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. प्रदीप बहुरूपी, विदर्भ न्यूज, वरुड.